नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण सोयाबीन, कापूस, गवार, गाजर आणि गुलाब बाजाराची माहिती घेणार आहोत. भारत अमेरिकेतील व्यापार कराराच्या चर्चेचा परिणाम सोयाबीन बाजारावर पाहायला मिळतोय. राज्यातील बाजारात सोयाबीनची आवक काहीशी वाढली आहे, त्यामुळे सोयाबीन दर नरमलेत. प्रक्रिया प्लांट्सने सोयाबीन खरेदी दर कमी केलेत. प्लांट्सने 5,600 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान खरेदीचे व्यवहार केलेत, तर खुल्या बाजारात सोयाबीनचे 200 ते 300 रुपयांनी दर नरमलेत. राज्यातील बाजारात सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल 5,200 ते 5,400 रुपयांचा दर मिळतोय, तर काही बाजारात आवक कमी असल्याने दर टिकून आहेत. पुढील काळात सोयाबीन दरात चढ उतार राहू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासक व्यक्त करतात. राज्यातील कापूस बाजारात आवक कमी आहे, परंतु सीसीआयच्या कापूस विक्रीचा बाजारावर दबाव आहे. राज्यातील बाजारात कापसाला सरासरी प्रति क्विंटल 7,700 ते 8,100 रुपयांचा दर मिळतोय, तर प्रमुख बाजारात आवक कमीच आहे. सीसीआयने कापूस विक्री सुरू केली आहे, तर लांब धाग्याच्या कापसावरील आयात शुल्क हटवण्यात आलंय. त्यामुळे राज्यातील कापूस बाजारावर काहीसा दबाव पाहायला मिळतोय. कापसाला आज दुपारपर्यंत देऊळगाव बाजारात 7,900 रुपयांचा दर मिळाला. पुढील काळात कापूस आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, परंतु सीसीआयच्या विक्रीमुळे कापूस दरात चढ उतार राहतील, अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातील बाजारात गुलाबाची आवक काहीशी वाढली आहे, परंतु व्हॅलेंटाईन डे आणि लग्नसराईमुळे गुलाबाला उठावे, त्यामुळे दरही चांगला मिळतोय. गुलाब उत्पादक पट्ट्यात हवामान बदलाचा मोठा फटका बसला, तसंच कीड रोगांच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे, असं शेतकरी सांगतायत. राज्यातील प्रमुख बाजारात गुलाबाला प्रति नग 30 ते 40 रुपयांचा दर मिळतोय, तर 7 ते 8 क्विंटलची आवक होतीये. व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर उठाव टिकून राहील, तर दरात काहीशी वाढ पाहायला मिळू शकते. तसंच लग्नसराईमुळे पुढील काळात गुलाबाच्या दराला मागणीचा आधार राहील, असं शेतकरी आणि व्यापारी सांगतात. गाजराची आवक सुधारली आहे, त्यामुळे गाजराच्या भावात नरमाई आली आहे. सध्या राज्यातील बाजारात गाजराची सरासरी प्रति क्विंटल 1,000 ते 1,800 रुपयांच्या दरम्यान विक्री होतीये. मागील आठवड्याच्या तुलनेत 200 रुपयांनी गाजराचे दर नरमलेत, तर उच्च गुणवत्तेच्या गाजराला चांगला दर मिळतोय, परंतु त्याची आवक कमी आहे. राज्यातील ढगाळ हवामानाचा गाजर पिकावर परिणाम झाला. पुढील काळात गाजराची आवक कमी होण्याची शक्यता असून आणखी काही दिवस दरात नरमाई राहील, असा अंदाज बाजारातील अभ्यासक व्यक्त करतायत. राज्यातील प्रमुख बाजारात गवारीची आवक कमी आहे, तर उठाव चांगला आहे. गवारीची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे गवारीचे दर तेजीत आहेत. राज्यातील बाजारात गवारीची आवक 100 क्विंटलच्या आतच आहे. राज्यातील बाजारात गवारीला प्रति क्विंटल 7,000 ते 10,000 रुपयांचा दर मिळतोय, तर उच्च गुणवत्तेच्या गवारीला काही बाजारात 12 ते 13,000 रुपयांचा दर मिळतोय. उच्च गुणवत्तेच्या गवारीची आवक मात्र कमी आहे. पुढील 2 आठवडे गवार दरातील तेजी टिकून राहील, असा अंदाज शेतकरी, व्यापारी आणि जाणकार व्यक्त करतात. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्त्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.